रोज सकाळी सकाळी व्हिडिओ नको काढू असं म्हणणारे नवरोबा आज तुला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून साईटवर गेले होते. आता धुलीवंदनला सुट्टी दिली असल्यामुळं आज त्यांचा वर्किंग डे ठेवला होता. धुलीवंदनला सुट्टी देऊन जसं काही उपकारच केले होते त्याची परतफेड म्हणून आज संडेला देखील त्यांचा वर्किंग डे होता. असं आपल्याला काय करायचं आहे, आपण जर काय बोलायला गेलं तर त्यांनी असं बोलतात की आय टीतल्या लोकांचं असंच असतं ग बाई, त्यांना सुट्टीच नसती. ते असं त्यांचं प्रत्युत्तर असं भेटल्यानंतर मला असं वाटतंय की आय टीतल्या लोकांना जीव नसतो की काय माहीत. तर आज जेवायला त्यांनी तर मला मासवडी बनवायला सांगितली होती म्हणून मग मी तेच बनवायला घेतली. आता लोक नाव ठेवतात इथपर्यंत ठीक आहे, पण नाव ठेवायला काहीच लागत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काय लागते. लोक इथं मुलींनाच नाही तर मुलांनासुद्धा नाव ठेवायला कमी करत नाहीत. आपण तर जाणून बुजून बाईची जात. आपल्याला तर लोक नाव ठेवणार म्हणजे ठेवणारच. घरात धुणं भांडी मुलं सांभाळणं नवरं सांभाळणं हे जर आपण केलं तर आपल्याला कोणीच नाव ठेवणार नाही. हे सांभाळत जरी आपण आपली कुठली इच्छा जर करत असलो तरीसुद्धा लोक नाव ठेवतात. आता हे सांभाळताना आपल्या जीवाचं मात्र झालं तरीसुद्धा आपल्याला कोणीच काय म्हणत नाही. आपल्या जर चांगलं त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला हेच ऐकायला भेटतं, बाई चांगलं झालं ग, लेकरांना चांगलं सांभाळतीस ग. ते सांभाळत असताना आपली तब्येत जरी खराब झाली किंवा आपण खूप जास्त जरी खराब झालं तरीसुद्धा त्यांनी असं कधीच बोलणार नाही की बाई तुझी तब्येत खूप खराब झाली. मुलांकडे लक्ष देत असताना सुद्धाकडं लक्ष द्यायचं असं आपल्याला कधीच कोण म्हणत नाही. असो इथं मासवडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जिरे मोहरीची फोडणी देऊन बेसन इथं हटवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला मी इथं घरीच बनवलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी खोबरे खिसलेलं आणि खसखस भाजून घेतलं होतं चांगलं. आणि तुम्ही दाखवल्याप्रमाणे अशी इथं मासवडी बनवली होती. मस्त अशी थाली संडे स्पेशल बनवली होती. व्हिडिओ त्याचा अपलोड केला होता, तुम्ही बघितलाच असेल. चलो बाय, परत